नमस्कार, मी अनिता केदार रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। बाजारात पावसाळ्यात करटोली येतात, हिरव्या रंगाची अशी छोटी छोटी करटोली असतात आणि त्याची भाजी आपण बनवणार आहोत। आणि ही मसाला भरून बनवलेली भाजी अप्रतिम लागते। माझ्या घरी तर सर्वांनाच आवडते। तुम्हीही नक्की करून बघा, तुमच्या घरी सर्वजण आवडीने खातील। खाऊन झाल्यावर मला कमेंट करायला विसरू नका कशी झाली ते। व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुप, फेसबुक बुकवर शेअर पण जरूर करा। तर चला आता आपण बघूया भरलेली खमंग करटोले बनवण्यासाठी हे बघा, ह्याला करटोले म्हणतात। हे असे वरून असे थोडेसे काट्यांसारखं असतं आणि हे ह्या सीझनमध्ये येतात, श्रावणात। हे मी पाव किलो करटोले घेतलेले आहेत। ह्या अशा साईजचे घ्यायचे, जास्त मोठे घ्यायचे नाही। जास्त मोठे घेतले तर त्यातल्या आतल्या बिया कडक असतात आणि लाल लाल असतात, ते पिकलेले असतात। तेव्हा असे मध्यम साईजचे घ्यायचे। हे पाव कप काळा मसाला वाटण आहे। याचा व्हिडिओ पण तुम्ही बघू शकतात। सर्च करायचं काळा मसाला वाटण बाय अनिता केदार किंवा काळा मसाला बाय अनिता केदार, धन्याची पावडर बाय अनिता केदार, असं कुठलेही माझे व्हिडिओ लगेच तुम्हाला मिळतील। पाव कप भाजलेले शेंगदाण्याचा कूट आहे। 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। अर्धा कप पाणी लागणार आहे आपल्याला। 3/4 टीस्पून मीठ घेतलेलं आहे। हा 2 टीस्पून काळा मसाला माझा घेतलेला आहे। धन्याची पावडर 1 टीस्पून, जिरा पावडर पाव टीस्पून, थोडीशी हळद आणि 1 चिमूट हिंग घेतलेला आहे। आता हे मी तुम्हाला कापायचे कसे ते दाखवते। हे बघा, हे असं करटोलं याला असं उभं धरून फक्त एका साईडने अशी चीर द्यायचे, जसे आपण मिरच्या वगैरे भरतो तसं। आणि हे बघा, हे बघा अशा ह्याच्यात आपल्याला मसाला भरायचा आहे। हे छोटं आहे तरी लाल निघालं, पण काही प्रॉब्लेम नाही, बिया त्याच्या जास्त कडक नाही आहे। हे बघा, अशा चिरा देऊन घ्यायच्या आहेत, असं असतं आत हे। आता आपण याचा मसाला बनवून घेऊया। पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आपल्याला। तेल गरम झालंय, आपण मसाला घालून घेऊया आणि 1 मिनिट परतून घेऊया। गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे। हा पाणी न घालता वाटलेला मसाला आहे, त्यामुळे जास्त परतायचा नाही तो। बघा, मसाल्याचा मस्त सुगंध आलेला आहे। आता आपण इथे हिंग, जिरा पावडर, हळद, धन्याची पावडर आणि आपला हा काळा मसाला किंवा गोडा मसाला हा घालून घेऊया। हे छान या मसाल्यात सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आणि फक्त 30 सेकंद भाजून घ्यायचे आहेत। आता यात आपण शेंगदाण्याचा कूट घालूया, छान मिक्स करून घेऊया। गॅस बंद करते मी। आता हा मसाला आपल्याला थंड करून घ्यायचा आहे करटोल्यात भरण्यासाठी। यात आपलं मीठ राहिले ते पण आपण घालून घेऊया। छान मिक्स करून घ्यायचा आहे। आता हे बघा, हा मसाला या करटोल्यात असा भरून घ्यायचा आहे। थोडंसं असं याला फाकवायचं आणि भरायचं आहे। हे बघा, असा मसाला भरून घ्यायचा आहे। असं दाबायचा म्हणजे तो आतपर्यंत जातो। आणि आता असे मी सर्व करटोले भरून घेते। हे बघा, आपले इथे करटोले भरून झालेले। आता आपण हे शिजायला ठेवूया। पॅन गरम करायला ठेवलं आहे, त्यात तेल घालूया। तेल छान गरम करून घेऊया। तेल आपलं छान गरम झालेलं आहे। आपण हे करटोले त्यात सोडूया। करटोले असे तेलात छान मिक्स करून घ्यायचे। 1 मिनिटभर असे ठेवून द्यायचे आहेत आपल्याला। गॅस कमी ठेवायचा आहे आणि 1 मिनिट या मसाल्यात होऊ द्यायचा आहे। मग आपण उरलेला मसाला घालूया। हे बघा, 1 मिनिट झाला आहे। असं मिक्स करून घ्यायचं छान।
आणि आता आपण हा उरलेला मसाला घालूया. छान मिक्स करून घेऊया आणि आता आपण फक्त शिजण्यापुरतं पाणी घालूया. हे बघा, हे ताटलीत पाणी घेऊन मी घालते. फार कडक असतं त्याचं वरचं कवच, त्यामुळे पाणी घातलंच पाहिजे. आता यावर झाकण ठेवायचं आहे. गॅस एकदम बारीक करायचा आहे आणि आपल्याला एक 10 ते 12 मिनटं छान शिजवून घ्यायचे आहे. मधून 1-2 वेळा ते मिक्स करून हलवायचे आहे, म्हणजे सगळ्या साईडने शिजले जातील. किंवा तुमच्याकडे कुकर असेल तर तुम्ही कुकरमध्ये पण 2 शिट्ट्या करून घेऊ शकतात, मस्त होतात. हे बघा, इथे 12 मिनटं झालेली. आपण बघूया. मधून मी 1-2-3 वेळा छान मिक्स केलं, हलवून घेतलं आहे, म्हणजे सगळीकडून आपले करटुले छान शिजतील. हे बघा, मस्त उघडल्या मसाल्याचा खमंग सुटला आहे. आणि हे बघा लगेच आत जातं, म्हणजे आपले करटुले छान शिजलेले आहेत. हे बघा, कुठल्याही करटुल्यात चमचा घातल्यावर ते पटकन जातोय, म्हणजे शिजले आहेत. गॅस बंद करूया. इथे आपले मस्त खमंग करटुले बनवून तयार आहे. तुम्ही नक्की करून बघा. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. पुन्हा आपण भेटूया एका छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.